चला मित्रांनो, आज आपल्या जी के रिव्हिजनचा 21वा दिवस आहे मित्रांनो. आज आपण एक पोलीस भरती आलेले महत्वाचा पेपर घेणार आहे मित्रांनो. सोलापूर ग्रामीण 2024 चा पेपर घेणार आहे. ह्या पेपरला मित्रांनो जवळपास 75 प्रश्न जीके चे विचारले होते. किती? जवळपास 75 प्रश्न मित्रांनो या पेपरला जीके वरती विचारले होते. बघा, क्वेश्चन पेपर सेटर जीके ला किती मार्काचं वेटेज देऊ शकतो हे या पेपरवरून सिद्ध होते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जीके कडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो. जीके ची तयारी आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करायची आहे मित्रांनो. बघा, 75 मार्काला विचारू शकतात म्हणल्यावर इथून पुढेही 25-25-25 चा पॅटर्न पाळला जाईल का नाही हे काहीही सांगता येत नाही. त्या मानाने आपली जीके ची तयारी असली पाहिजे मित्रांनो. बघा, जर आज आपण सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी जी 6 ऑगस्ट 2024 रोजी परीक्षा घेण्यात आली होती, तो पेपर आज आपण जीके चे 75 प्रश्न आज आपण पाहणार आहोत मित्रांनो. बघा, वेळ न घालवता मित्रांनो चालू करूया. बाळांनो, जीके कडे जास्त लक्ष द्या, काय सांगता येत नाही. आणि एवढं ध्यान ठेवा, हा पेपर सेट करताना सोलापूर जिल्ह्याचे एसपी कोण होते बघा, आणि ते एसपी आता कोणत्या जिल्ह्याला गेलेत तेही बघा, ध्यानात घ्या. त्यांचा मूड अजून पण असा असू शकतो. 75 नाही पण 51 तर प्रश्न जीकेवर टाकू शकते, ते काही सांगता येत नाही. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न मित्रांनो, इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेल्या पहिल्या दूरसंचार इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला पहिला भारतीय दूरसंचार उपग्रह कोणता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऍपल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऍपल. मित्रांनो, हा दूरसंचार उपग्रह मित्रांनो 1981 या साली इस्रोने बनवलेला होता. आणि त्याचं प्रक्षेपण मित्रांनो इस्रोने भारतात केलं नव्हतं. त्याचं प्रक्षेपण मित्रांनो फ्रेंच या देशातून केलं. कोणत्या? फ्रेंच या देशातून केलं, गयाना येथून. फ्रेंच या देशातील गयाना या ठिकाणाहून या ऍपल या दूरसंचार उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकामध्ये 1994 दिलंय, पण ऍक्च्युअली मित्रांनो मोबाईल सेवेची सुरुवात झाली 1995 मध्ये. बघा, 1995 मध्ये जेव्हा मोबाईल सेवा सुरू झाली त्यावेळेस नोकिया हा मोबाईल वापरला होता. नोकिया हा फोन वापरला होता मित्रांनो, नोकिया. आणि कंपनी कोणती होती? तर कंपनीचं नाव होतं मित्रांनो मोदी. भारतातील मोदी आणि ऑस्ट्रेलियाची टेलिस्टा कंपनी. ऑस्ट्रेलियाची टेलिस्टा म्हणजे जे आताच आपण वोडाफोन आहे ना, त्याचं नाव अगोदर जुनं टेलिस्टा होतं. मोदी टेलिस्टा या कंपनीनं भारतामध्ये पहिल्यांदा 1995 मध्ये मोबाईल सेवा सुरू केली होती. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो? बघा, उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं रे? 1914 ते 1918. बघा, पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी आपल्याला विचारलाय म्हणल्यावर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी माहित असणं गरजेचं आहे. मग दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी किती होता मित्रांनो? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी तो मित्रांनो 1939 ते 1945. 1939 ते 1945 हा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी होता. कळलं? चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो, 6वा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? बघा, हा करंट रिलेटेड प्रश्न आहे मित्रांनो. बघा, पॅरिस ऑलिम्पिक वर प्रश्न विचारलाय, त्यामुळे पेपरच्या अगोदर 4-5-6 महिन्यातल्या कोणत्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेत त्याबद्दल माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, बघा ऑप्शन तर बघा, ऑप्शन वरून उत्तर निघतंय म्हणून भाकरा, आणि तुमच्या वाचण्यातही आलेलं असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर.
काय मनू भाकर. बघा पुढं, द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा मित्रांनो, आपण अगोदर एक युट्यूबवरती लेक्चर टाकले, महत्वाचे लेखक आणि त्यांचे ग्रंथ, म्हणजे समाज सुधारक आणि त्यांचे ग्रंथ. जाऊन बघा, त्या लेक्चरची लिंक आहे मी माझ्या आजच्या ह्या लेक्चरच्या आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ मित्रांनो. पण बघा, द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिणारे होते मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मग ह्या प्रश्नाच्या रिलेटेड आपल्याला अजून कोणती कोणती माहिती आवश्यक आहे? तर मित्रांनो, जे महत्वाचे समाज सुधारक आहेत, महात्मा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, विरा शिंदे असतील, अजून असे अनेक महापुरुष आहेत की त्यांचे महत्वाचे ग्रंथ आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे कथकली. कथकली. मग आता 4 ऑप्शन आहेत मित्रांनो, ह्या 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शनची बाकीची राहिलेली सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, कथक हे नृत्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेशचं. कथक हे नृत्य आहे उत्तर प्रदेशचं. मित्रांनो, भरतनाट्यम हे नृत्य आहे तामिळनाडूचं. भरतनाट्यम हे नृत्य आहे मित्रांनो तामिळनाडूचं. कुठलं? तामिळनाडूचं. तामिळनाडूचं. तामिळनाडू. भरतनाट्यम. आणि कुचिपुडी आहे मित्रांनो, कुचिपुडी आहे आंध्र प्रदेशचं. आंध्र प्रदेश. कुचिपुडी आहे, काय झाले पेनला आज, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. कुचिपुडी आहे आंध्र प्रदेशचं. बघा, महत्वाचे नृत्य आणि त्यांचे देश आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नाच्या रिलेटेड प्रश्न बघा, महत्वाचं काय, आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आणि कशाचा केला पाहिजे, कोणत्या टॉपिकचा केला पाहिजे, हे आपल्याला प्रश्नपत्रिकेवरून कळतो मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न बघा, समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे कोण होते? समाज प्रबोधन पर शतपत्र लिहिणारे कोण होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच लोकहितवादी म्हणत होते. काय म्हणत होते? लोकहितवादी. लोकहितवादी. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुखांनी एकूण किती शतपत्रे लिहिली होती असाही प्रश्न तुम्हाला पुढे येऊ शकतो. बघा, एकूण किती लिहिली होती? 108 शतपत्र लिहिली होती. आणि ती शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित केली होती हाही प्रश्न येऊ शकतो. तर ती भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रकाशित केली होती. एवढं ध्यानात ठेवा. कोणत्या? प्रभाकर या वृत्तपत्रात प्रकाशित केली होती. व्यवस्थित माहिती ध्यानात घ्या मित्रांनो. पुढे जाऊन याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केले? मित्रांनो बघा, देशातील पहिल्या घटना, महत्वाच्या पहिल्या घटना तुम्हाला हमखास विचारल्या जातात. त्यामुळं काय काय महत्वाच्या पहिल्या घटना आहेत त्या पाठ करून ठेवणं आपलं काम आहे. बघा, याचं उत्तर आहे जेम्स ऑगस्ट खिकी. बघा, बेंगॉल गॅझेट मग कधी चालू झालं हे वृत्तपत्र? हे वृत्तपत्र चालू झालं मित्रांनो 1780 साली. त्याला द कलकत्ता जनरल म्हणून पण नाव होतं. त्याचं दुसरं नाव होतं द कलकत्ता जनरल. कळलं? बघा, जेम्स ऑगस्ट खिकी यांनी बेंगॉल गॅझेट हे पहिले वृत्तपत्र चालू केले. देशातील पहिले वृत्तपत्र आहे 1780 साली चालू केलं. कधी? 1780 साली चालू केलं मित्रांनो. कधी चालू केलं? 1780 साली. बघा पुढचा प्रश्न. मित्रांनो बघा, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर नीती आयोगाची स्थापना मित्रांनो 2015 साली करण्यात आली होती.
1 जानेवारी 2015. कळलं? मग मित्रांनो, नीती आयोगाच्या संबंधित सर्व माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर देशाचे आपल्या पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. कळलं? मग सध्याचे नीती आयोगाचे सदस्य कोण आहे, सचिव कोण आहे, कळलं का? हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्या हिशोबाने नीती आयोगाची सर्व माहिती पहा. पुढचा प्रश्न बघा. कायदेमंडळाचा विस्तार व लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी सुचवलेल्या सुधारणा करणारा कायदा केव्हा अंमलात आला? बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा मित्रांनो 1919 चा कायदा आहे. बरोबर आहे? 1919 चा कायदा आहे. 1919 च्या कायद्याला नाव आहे मित्रांनो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. त्याच हिशोबाने मित्रांनो अजून पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1909 चा कायदा. 1909 च्या कायद्याला काय म्हणतात मित्रांनो? 1909 च्या कायद्याला म्हणतात मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा. मोर्ले मिंटो कायदा म्हणतात 1909 च्या कायद्याला. कळलं? मग अजून आपल्याला 1919 च्या कायद्यानं काय काय सुधारणा झाल्या हे माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. 1919 च्या कायद्याने एक महत्वाची सुधारणा झाली. हाय कमिशनर हे पद निर्माण केलं गेलं मित्रांनो. कोणतं पद? हाय कमिशनर हे पद निर्माण केलं गेलं आणि भारताचे पहिले हाय कमिशनर म्हणून 1919 च्या कायद्यानं विल्यम मेयर यांची निवड केली होती. कुणाची निवड केली होती मित्रांनो? विल्यम मेयर यांची. हाय कमिशनर हे पद 1919 च्या कायद्यानं निर्माण करण्यात आलंय, हे एवढं ध्यानात ठेवा. कळलं? 1919. 1919 चा कायदा झाला त्याबद्दल काही लोकांनी टीका टिप्पणी ही केली होती मित्रांनो. काही लोकांनी टीका टिप्पणी केली होती. त्यात लोकमान्य टिळक अग्रेसर होते मित्रांनो. लोकमान्य टिळक म्हणले होते हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशी त्यांनी टीका केली होती. परत अजून जनाब दिल्ली तो बहुत दूर है अशी टीका टिप्पणी केली होती मित्रांनो. बघा, याच्या रिलेटेड 1919 च्या कायद्या रिलेटेड अजून तुम्हाला त्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. कळलं? पुढं उजाडले पण सूर्य कुठं आहे असं पण टिळकच म्हणले होते. उजाडले पण सूर्य कुठं आहे, दिल्ली तो जनाब दिल्ली तो बहुत दूर है, हे स्वराज्य नव्हे आणि स्वराज्याचा पायही नव्हे असंही म्हणलं होतं. टिळक म्हणले होते, एवढं ध्यानात ठेवा. पुढे बघा, 1919 च्या कायद्याला तसं म्हणले होते. पुढे बघा, 25वा प्रश्न. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? बघा, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळणारी पहिली भारतीय महिला मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी. बघा, काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आणि त्यातले पहिले विजेते, बघा त्याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. तुमच्या पुढे आहे प्रश्न, त्या पद्धतीने आपण आपली तयारी केली पाहिजे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा हिबियस कॉर्पसचा रीट दाखल करता येतो? बघा मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 32. मित्रांनो, कलम 32 अंतर्गत पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती प्रकारचे प्राधिलेख, किती प्रकारचे रिट्स किंवा प्राधिलेख, किती प्रकारचे प्राधिलेख किंवा रिट सर्वोच्च न्यायालयाद्वारे काढता येतात? कुठलं कलम? कलम 32 अंतर्गत. कलम 32 अंतर्गत किती प्राधिलेख किंवा रिट सर्वोच्च न्यायालयाद्वारे काढता येतात? बघा मित्रांनो, 5 प्रकारचे प्राधिलेख काढता येतात किंवा 5 प्रकारचे रिट्स सर्वोच्च न्यायालयाद्वारे काढता येतात. बघा, पहिला आहे मित्रांनो हेबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण, हे आहे पहिलं. दुसरा आहे मित्रांनो परमादेश. परमादेश किंवा महादेश असं म्हणतात त्याला. तिसरा आहे मित्रांनो प्रतिषेध. तिसरा आहे मित्रांनो प्रतिषेध. चौथा आहे मित्रांनो उत्प्रेषण. मित्रांनो चौथा आहे उत्प्रेक्षण. आणि 5वा आहे क्वाधिकार, म्हणजेच कोणत्या अधिकाराने? क्वाधिकार किंवा अधिकार पृष्ठा क्वाधिकार. हे 5 प्राधिलेख मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाद्वारे
मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यानंतर आपल्याला काढता येतात कलम 32 अंतर्गत. त्याच पद्धतीने अजून उच्च न्यायालयात खालीपैकी कोणत्या कलमाने हे प्राधिले काढता येतात मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 226. हे ध्यानात ठेवा. बघा ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं काय माहित असणं गरजेचं आहे, तर महत्वाचे मूलभूत हक्क माहित असणं गरजेचं आहे. मूलभूत हक्क भाग किती मध्ये आहेत हे माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. भाग किती मध्ये आहेत मूलभूत हक्क? मूलभूत हक्क मित्रांनो भाग 3 मध्ये आहेत. कलम 12 ते कलम 36 पर्यंत मूलभूत हक्क आहेत. मग त्यातली महत्वाची कलम आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता, कलम 15 काय धर्म, वंश, जात, लिंग यावरून सर्व ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 सांगतं नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी देईल. कलम 17 सांगतं अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 सांगतं किताब नष्ट करणे. 19 मध्ये 6 विवक्षित स्वातंत्र्याचे तत्व आहेत मित्रांनो. कळलं का? अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे. परत विनाशस्त्र एकत्र जमण्याचे 19 मधलं पहिलं अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्य आहे. दुसरं विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे. तिसरं संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. चौथं मित्रांनो भारतात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. पाचवं भारतात कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे मित्रांनो. सहावं काय मित्रांनो, तर आपल्या आवडीचा उद्योग व्यापार करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. ही 6 स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 मध्ये सांगितले आहे. कलम 20 मध्ये सांगितले मित्रांनो अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. कलम 21 सांगितले जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 22 मध्ये सांगितले अटक व स्थान पद्धती विरुद्धचं स्वातंत्र्य. कलम 23 मध्ये सांगितले माणसाचा अव्यापार व वेठबिगारास बंदी. कलम 24 सांगितले 14 वर्षाखालील मुलांना कुठं तर धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई. कलम 25 सांगते मित्रांनो की धर्माचा आपल्या सत्सत्वियोगाने धर्माचा प्रसार करण्याचं, धर्माचं प्रकटीकरण करण्याचं, आचरण करण्याचं आचरण करण्याचा आपल्याला हक्क आहे. पुढे महत्वाची कलम म्हणलं तर कलम 29 अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण आहे मित्रांनो. कलम 30 मध्ये काय सांगतं तर कलम 30 सांगतं तर अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करणं कलम 30 सांगतं. आणि कलम 32 महत्वाचं काय सांगतं तर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम 32 अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयातून विविध प्रकारचे 5 प्रकारचे प्राधिले काढू शकतो. हे कलम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. व्यवस्थित 22च्या 22 भाग माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. 12च्या 12 परिशिष्ट माहित असणे गरजेचं आहे. आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही मित्रांनो. कळलं? बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला कुसुमाग्रज नावाने संबोधले जाते? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर. बघा मग मित्रांनो ह्या प्रश्नाच्या रिलेटेड आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे तर लेखकाने त्यांची महत्वाची टोपण नावं, लेखकाने त्यांचे महत्वाची पुस्तकं, ह्या 2 गोष्टी व्यवस्थित बघून ठेवा. लगेच लेक्चर झाल्या लगेच बघायचं. कळलं? पुढचा प्रश्न बघा. इस्रोची स्थापना कधी झाली? बघा मित्रांनो इस्रोची स्थापना कधी झाली रे मित्रांनो? इस्रोची स्थापना झाली 1969 ला. कळलं का? इस्रो स्थापन करण्यात सर्वात जास्त पुढाकार कोणाचा होता? विक्रम साराभाई यांचा. कोणाचा होता? तर विक्रम साराभाई यांचा होता मित्रांनो. 1969 मध्ये इस्रोची स्थापना झाली मित्रांनो. मग इस्रोचे जनक कोण होते? इस्रोचे जनक कोण होते तर विक्रम साराभाई. आणि दुसरा एका अनुषंगाने प्रश्न विचारला जातो की सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. बघा मित्रांनो मग ह्या कॉन्टेस्टने असा प्रश्न विचारलाय तर आपल्याला देशातील महत्वाच्या संस्था त्यांचे सध्याचे अध्यक्ष माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही मित्रांनो. वाटतंय तुम्हाला की बाबा जीके एकदम वास्ट आहे, असं समुद्रासारखं अथांग पसरलेलं आहे जीके, पण मित्रांनो त्याची एक चौकट आहे, त्या चौकटीत राहूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. कळलं? पुढे बघा. मित्रांनो घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा मित्रांनो घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संसद. सर्वोपरी अधिकार घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार संसदेला आहे मित्रांनो. कलम 3 सांगतं, आर्टिकल 3 मध्ये काय सांगितलेलं आहे तर संसदेला आर्टिकल 3 मध्ये सांगितले संसदेला कोणत्याही राज्याच्या नावात
कोणत्याही राज्याच्या सीमेत कोणत्याही राज्याच्या क्षेत्रफळात फेरफार करण्याचा अधिकार आहे. कोणाला आहे? संसदेला आहे. एवढं ध्यानात ठेवा, व्यवस्थित ध्यानात ठेवा. संसदेला अधिकार आहे तो, कळलं का? आणि सर्वतोपरी तो अधिकार संसदेचाच असतो. संसद मनात आलं संसदेच्या की चला आता महाराष्ट्राचं आपल्याला नाव बदलायचं आहे, बदलू शकते. महाराष्ट्राची सीमा बदलायची आहे, बदलू शकते. महाराष्ट्रातून दुसरं राज्य निर्माण करायचं आहे, करू शकते. एवढं ध्यानात ठेवा, कळलं? तर उत्तर आहे संसद. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते? मित्रांनो बघा, मग अशीच परिशिष्टाचा विषय काढला होता मी. तर परिशिष्ट 10वे हे काय आहे तर पक्षांतर बंदीशी संबंधित परिशिष्ट आहे. मित्रांनो हे 10वे परिशिष्ट कितव्या घटना दुरुस्तीने टाकलं? पुढे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कितव्या घटना दुरुस्तीने टाकलं? तर मित्रांनो 52व्या घटना दुरुस्तीनुसार या परिशिष्टाचा आपल्या भारताच्या राज्यघटनेत समावेश केलेला आहे. कळलं? कितवी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो? 52वी घटना दुरुस्ती. बघा ह्या रिलेटेड म्हणलं तर आपल्याला 12च्या 12 परिशिष्ट माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आहे. पहिल्या परिशिष्टात काय सांगितलंय? संघराज्य व त्याची क्षेत्रे, कळलं का? परत दुसऱ्या परिशिष्टात काय सांगितले? पगार व भत्ते सांगितले. तिसऱ्या परिशिष्टात काय सांगितले? सत्ता सांगितले. त्या चौथ्या परिशिष्टात काय सांगितले? तर राज्यसभेतील राज्यांच्या जागांचे वर्गीकरण सांगितलेलं आहे मित्रांनो. 5वी 6वी महत्वाची आहे. 7वी महत्वाची आहे. 7व्या परिशिष्टात सूच्या आहेत मित्रांनो. 8व्या परिशिष्टात भाषा आहेत मित्रांनो. 9व्या परिशिष्टात विवेक्षित कायदे आहेत, जमीन सुधारणाचे कायदे, बाकीचे असे कायदे आहेत की ज्या कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकापासून संरक्षण आहे. पुढे 10वं परिशिष्ट हे सांगतं की पक्षांतर बंदी कायदा. 11वं परिशिष्ट आहे पंचायत राज संबंधित आणि 12वं परिशिष्ट आहे आपलं महानगरपालिकांशी संबंधित. मित्रांनो 12च्या 12 परिशिष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत मागवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती दिवसाचा कालावधी देणे अपेक्षित आहे? मित्रांनो याचं उत्तर आहे 48 तास. उत्तर आहे 48 तास. बघा 16 तास एवढं लवकर माहिती देणं शक्य आहे का? नाही शक्य. 24 तास नाही ना शक्य. तो अधिकारी पाहिजे तिथं, कळलं का? मग त्याला कमीत कमी थोडा वेळ तर दिला पाहिजे आपण. उत्तर आहे मित्रांनो 48 तास. मग माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे? तुम्हाला पुढे जाऊन ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे? मित्रांनो याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम कायदा कधीचा आहे तर 2005 चा आहे. कधीचा आहे? 2005 चा आहे. बघा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये करण्यात आली आहे? बघा प्रश्न विचारलेत, 75 प्रश्न विचारलेत, पण ज्यांनी जरा व्यवस्थित जीकेचा अभ्यास केलाय मित्रांनो त्यांना ह्या 75 पैकी कमीत कमी 68 ते 70 प्रश्न सुटते. काय अवघड नाही, सगळं वरवरनं प्रश्न विचारलेले आहेत. बघा मित्रांनो हा प्रश्न का अवघड आहे का? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 368. बघा मग ह्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय राज्यघटनेतील एकूण 395 कलमांपैकी काही महत्वाची ठराविक कलम आपल्याला व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. व्यवस्थित, कळलं? पहिला कलम 1 ते कलम 52 हे 52 ह्यापर्यंत तर माहितच पाहिजे. परत सर्वोच्च न्यायालयाचं कलम माहित पाहिजे आपल्याला, राष्ट्रपतीचं कलम माहित पाहिजे, राज्यपालाचं कलम माहित पाहिजे, उपराष्ट्रपतीचं कलम माहित पाहिजे मित्रांनो, पंतप्रधानाचं पाहिजे, मंत्र्याचं पाहिजे, परत काय सांगू अजून महान्यायवाद्याचं पाहिजे, महाधिवक्त्याचं माहित पाहिजे, निवडणूक आयोगाचं माहित पाहिजे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचं माहित पाहिजे, राज्य वित्त आयोगाचं माहित पाहिजे, केंद्रीय वित्त आयोगाचं माहित पाहिजे मित्रांनो, ग्रामसभेची रचना, ह्या गोष्टींशी सुद्धा कलम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजलं? बघा पुढचा प्रश्न पाहू आपण. चला बघा, दखलपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर प्रवासाचा काळ वगळून किती वेळाच्या आत त्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक आहे? बघा मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 24 तासाच्या आत एखाद्या जर गुन्हेगारला अटक केली तर 24 तासाच्या आत त्याच्या जवळच्या न्यायालयात त्याला हजर करणं बंधनकारक आहे. कोणत्या कलमात सांगितले तर मित्रांनो हे कलम 22 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 22 मध्ये सांगितलंय. बघा पुढे जाऊन कलम 22 प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्याच कॉन्टेस्टनं. पुढे बघा, निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम कोणत्या कलमान्वये करण्यात आली? बघा मगाशा अगोदरच्या प्रश्नात 324 कलम होतं, पुढे 324 वर प्रश्न विचारलाय. म्हणजे जी महत्वाची कलम आहे मित्रांनो ती माहित असणं आपल्याला गरजेचं आहे.
याचं उत्तर आहे मित्रांनो 324. मग पुढे 325 काय सांगतं, आपण पुढे एक पाऊल टाकायचं. 324 विचारलं ना, मी 325 करीन, 326 करीन. मग 325 कलम काय सांगतं, तर धर्म, वंश, जात, लिंग यावरून कोणत्याही नागरिकाला मतदार यादीत समावेश करण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. कळलं का? त्याचा मतदानाचा अधिकार नाकारला जाणार नाही. कळलं का? हे सांगितलंय कलम 325 मध्ये. बघा पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आलेली आहेत? बघा मित्रांनो, आपल्या देशाची राज्यघटना तयार करताना आपण जवळपास किती देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून तयार केले, तर मित्रांनो 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपण आपल्या देशाची घटना बनवलेली आहे. त्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या देशाकडून आपण काही महत्वाच्या तरतुदी आपल्या राज्यघटनेत घेतलेल्या आहेत. त्या अनुषंगानं त्या महत्वाच्या देशांकडून घेतलेल्या तरतुदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा याचं उत्तर आहे मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे आपण घेतली आयर्लंडच्या घटनेतून. मग आता मार्गदर्शक तत्वे महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत हक्क गरजेचे आहेत मित्रांनो, महत्वाचे आहेत. मूलभूत हक्क आपण घेतले अमेरिकेच्या घटनेवरून. परत म्हणलं तर मूलभूत कर्तव्य घेतले आपण त्यावेळेसच्या सोव्हिएत युनियनच्या म्हणजे USSRच्या या देशाच्या घटनेवरून. सध्या म्हणजे त्या देशाचं नाव काय, तर रशिया. मूलभूत कर्तव्य घेतले आपण रशिया देशाच्या घटनेवरून. कळलं? पुढे बघा महत्वाचे आपल्या भारतीय संविधानाचे स्त्रोत. बघा खालीलपैकी म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन अजून वेगळ्या पद्धतीने डीप मध्ये प्रश्न विचारला तर आपली त्या पद्धतीने तयारी असणं आवश्यक आहे मित्रांनो. बघा जर्मनीकडून आपण काय घेतलं, तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणं, हे आपण जर्मनीच्या घटनेवरून घेतलं मित्रांनो. फ्रान्सच्या घटनेकडून घेतलं गणराज्य, परत स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदर्श आपण फ्रान्सच्या घटनेवरून घेतला. सोव्हिएत संघ म्हणजे रशियाच्या घटनेवरून आपण मित्रांनो बघितलं मग अशी बघितल्याप्रमाणे मूलभूत कर्तव्य आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श आपण रशियाच्या घटनेवरून घेतला मित्रांनो. पुढे बघा दक्षिण आफ्रिका मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून आपण घटना दुरुस्ती पद्धत महत्वाची आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली, तर ते मित्रांनो आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतली. बघा महत्वाचा IMP आहे अमेरिकेच्या घटनेवरून. काय आपण घेतलं तर मित्रांनो अमेरिकेच्या घटनेवरून घेतलं आपण मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विचाराचे तत्वज्ञान, राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत आणि न्यायाधीशांची पदच्युती म्हणजे न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा आपण कुठल्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे, तर ती मित्रांनो आपण अमेरिकेच्या देशावरून घेतली आहे. पुढे बघा ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण समवर्ती सूची घेतली, संयुक्त बैठकीचं पद्धत घेतली आणि पुढे व्यापार वाणिज्याचं स्वातंत्र्य हे पण आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलं. बघा मित्रांनो पुढे बघा ब्रिटनच्या घटनेवर, हे पण महत्वाचं आहे. ब्रिटनच्या घटनेवरून घेतलं. संसदीय ज्या संबंधित काही गोष्टी होत्या त्या आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतल्या. बघा संसदीय शास्त्र व्यवस्था संसदीय संबंधित आहे, कॅबिनेट व्यवस्था संसदीय संबंधित आहे, द्विगृही कायदे मंडळ संसदेशीच संबंधित आहे, कायदे करण्याची पद्धत, कायदे कुठे करतो आपण संसदेत करतो, बघा तेही संसदेच्या संबंधितच आहे मित्रांनो. पुढे बघा कायद्याचे राज्य ही संकल्पना आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेली. संसदीय विशेष अधिकार, बघा संसद आलं परत इथं, संसदीय विशेष अधिकार हे आपण ब्रिटनच्याच घटनेवरून घेतलेत. आणि पुढे एकल नागरिकत्व, बघा आपल्या देशात एकच नागरिकत्व आहे मित्रांनो, ते फक्त आणि फक्त म्हणजे भारतीय. जसं अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे तसं आपल्यात दुहेरी नागरिकत्व नाही, आपल्यात एकरीच नागरिकत्व आहे, ते आपलं नागरिकत्व आहे आपण भारतीय. बघा पुढे 1935च्या ह्या ही गोष्टी महत्वाच्या. संघराज्य योजना, आपलं जे आता देश ज्या योजनेवर आहे संघराज्य योजना ही आपण 1935च्या कायद्यावरून घेतली. परत न्याय व्यवस्था घेतली मित्रांनो 1935च्या कायद्यातून. आणीबाणी तरतूद घेतली, राज्यपालाचे पद घेतलं, प्रशासकीय तपशील आणि लोकसेवा आयोग म्हणजे UPSC MPSC सुद्धा आपण 1935च्या कायद्यातून घेतलं. बघा मित्रांनो आयर्लंड मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, बघा राज्यसभेवरील सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतली आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत मित्रांनो आपण आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे. तसेच राज्यसभेवर जे 12 सदस्यांचं नामनिर्देशन केलं जातं राष्ट्रपतींद्वारे, ती पद्धत आपण आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे. पुढे बघा जपान या देशाकडून आपण घेतलंय कायद्याची प्रस्थापित पद्धत.
कळलं मित्रांनो? व्यवस्थित करा. हे पॉइंट 1 मार्क फिक्स आहे तुमचा. कळलं? बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे? बघा मित्रांनो, उलर सरोवर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यातलं. बघा उलर सरोवर. मग अजून 4-5 महत्वाचे सरोवर आहेत, तेही माहित असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. बघा जम्मू काश्मीरमध्ये उलर आणि दाल, उलर आणि दाल, दाल सरोवर हे आपलं जम्मू काश्मीर मधलं आहे मित्रांनो. पुढे बघा चिल्का, चिल्का सरोवर आहे मित्रांनो ओडिशा, चिल्का सरोवर आहे ओडिसा, ओडिसा. मित्रांनो महाराष्ट्रातलं महत्वाचं सरोवर कुठलं रे? उल्कापातान तयार झालेलं लोणार, तेही आहे महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे? बघा उल्का झालं, लोणार झालं, परत अजून म्हटलं तर मित्रांनो सांबर सरोवर आहे मित्रांनो. सांबर सरोवर आहे राजस्थानमध्ये, सांबर सरोवर आहे राजस्थानमध्ये. अजून वेम्बनाड आहे मित्रांनो, सांबर राजस्थान, वेम्बनाड मित्रांनो, वेम्बनाड आहे केरळ मधलं, वेम्बनाड सरोवर आहे केरळ मधलं. बरोबर आहे? परत पुलिकत महत्वाचं आहे, पुलिकत, पुलिकत सरोवर आहे आंध्र प्रदेश मधलं. पुलिकत कुठला आहे? आंध्र प्रदेश मधलं, आंध्र प्रदेश मधलं, आंध्र प्रदेश. बरोबर आहे मित्रांनो? पुलिकत आहे आंध्र प्रदेश मधलं. परत इंदिरा सागर आहे मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये, इंदिरा सागर मध्य प्रदेश मध्ये, इंदिरा सागर, इंदिरा सागर मध्य प्रदेश मध्ये, इंदिरा सागर मध्य प्रदेश मध्ये. परत ईशान्येकडील एक महत्वाचं सरोवर आहे मित्रांनो लोकटक, लोकटक सरोवर आहे मित्रांनो मणिपूर, मणिपूर. पँगॉंग आहे मित्रांनो लडाख मधलं, पँगॉंग सरोवर कुठं आहे तर लडाख मधलं आहे. अजून म्हणलं तर मित्रांनो महत्वाचं तर कोल्लेरू सरोवर आहे, कोल्लेरू सरोवर आंध्र प्रदेश मधलं आहे. कोल्लेरू, कोल्लेरू कुठला आहे? आंध्र प्रदेश मधलं आहे कोल्लेरू, कोल्लेरू, कोल्लेरू आहे आंध्र प्रदेश मधलं. बघा मित्रांनो ही सरोवरे व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. महत्वाची सरोवरे आहेत, बेसिक आहे, महत्वाचे आहेत. पुलिकत, इंदिरा सागर, लोकटक, सरदार सरोवर ते माहित असलं पाहिजे, गुजरात मध्ये आहे. लोकटक माहित पाहिजे, कोल्लेरू माहित पाहिजे, वेमनाड माहित पाहिजे, लोणार पाहिजे, चिल्का पाहिजे, अजून दाल पाहिजे. दाल सरोवर जम्मू काश्मीर मध्येच आहे. नाहीतर म्हणचाल हे दाल कुठलं आणलं परत काय. कळलं? बघा पुढं, पुढचा प्रश्न बघा. इथंच आहे पुढचा प्रश्न. बघा हे झालं, बघितलं व्यवस्थित? बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना खालीलपैकी कोणते स्थानक लागत नाही? बघा मित्रांनो कोणते स्थानक लागत नाही, प्रश्न कसा विचारलाय काय? ह्या प्रश्नाला नॉलेजची गरज आहे का मित्रांनो? व्यवस्थित ऑप्शन वाचायचं. भुसावळ, जळगाव, पुलगाव आणि गोंदिया मित्रांनो. बघा उत्तर आहे त्याचं मित्रांनो गोंदिया. बघा मित्रांनो जर आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा जर व्यवस्थित माहित असेल, महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्थित माहित असेल तर बघा आपल्याला हा प्रश्न लगेच सुटू शकतो. काही नॉलेजची गरज नाही. बघा मला सांगा नागपूरहून कुठे यायचं आहे? पुण्याला जायचं. पुणे कुठलं आहे? इकडच्या बाजूला. नागपूर आहे इकडं. कळलं का? मग नागपूरच्या पुढं काय आहे? पलीकड इथं भंडारा आहे आणि इथं गोंदिया आहे. मग मला सांगा मित्रांनो ट्रेननं पुण्याला यायचं आहे, मग ट्रेन काय असं फिरून परत माघारी फिरून असेल का रे? नाही. मग इथून इकडंच येणार आहे ना ट्रेन. येताना कशी येणार? येताना कशी येणार ट्रेन? इकडून इकडे येणार आहे, अशी इकडे जाणार आहे आणि परत इकडे येणार आहे, असं नाही होणार. त्यामुळे आपोआप ऑप्शन कट पद्धतीने जर आपण गेलो, ऑप्शन इलिमिनेशन पद्धतीने गेलो तर आपल्याला गोंदिया उत्तर निघतं मित्रांनो. पुढे बघा ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय? बघा ट्विटरचं नाव एक्स ठेवलेलं आहे. मग आता आपल्याला ट्विटरचं त्या ट्विटरच्या कंपनीचा अध्यक्ष कोण विचारू शकते? एलॉन मस्क. मग अजून एलॉन मस्कच्या कोणत्या कोणत्या महत्वाच्या कंपन्या आहेत तेही विचारू शकतात. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न विचारणं साहजिक आहे मित्रांनो. सोलापूरला फॉर्म भरलाय म्हणल्यावर सोलापूरशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सोलापूरचे क्षेत्रफळ, सोलापूरमध्ये किती तालुके आहेत, कोणत्या तालुक्यात काय महत्वाचं आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या पद्धतीने बघा, सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो 14,895 चौरस किलोमीटर. मग महत्वाचे पहिले 5 सर्वात क्षेत्रफळाने जास्त मोठे जिल्हे कोणते आहेत त्याचं क्षेत्रफळ माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरतो त्या जिल्ह्यात तर माहित असणं गरजेचं आहे. लोकसंख्या विचारू शकते त्याची, परत याचे अजून काय, समजा प्राकृतिक काय घडामोडी डोंगर वगैरे असतील तर ते विचारू शकते. एखादी महत्वाची नदी त्या जिल्ह्यातून उगम पावत असतील तर ते विचारलं जाऊ शकतं. लोकसंख्या दृष्टीने साक्षरता दर विचारला जाऊ शकतो, घनता विचारली जाऊ शकते मित्रांनो. त्या पद्धतीनं पॉइंट्स काढून व्यवस्थित आपण आपला अभ्यास करायचा. पुढे बघा, संत सावतामाळी. बघा आलं का प्रश्न, मग अशी म्हणलं होतं. बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय म्हणल्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी माहित असणं त्या अनुषंगाने गरजेचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अरण. संत सावतामाळी यांचे समाधी स्थळ कुठे आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अरण. बघा पुढं, सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे. बघा किती आहे, किती आहे रे, किती आहे, 12. बरोबर आहे, 12 आहे. पुढे बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कुठे केली. बघा उत्तर आहे तर मित्रांनो नेवासा. याचं उत्तर आहे या प्रश्नाचं नेवासा. बघा पुढचा प्रश्न, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला होता. बघा हा प्रश्न विचारण्याचा हेतू काय असू शकतो पेपर सेटरचा. बघा मित्रांनो, अरे काय संबंधित आहे का आपल्या, आपण भरलंय सोलापूर जिल्ह्यात फॉर्म, पण बघा परीक्षार्थी विद्यार्थ्याला जागतिक घडामोडींचं ज्ञान असणं आवश्यक आहे, असा त्या पेपर सेटरचा माइंडसेट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जगात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्यात त्या माहित असणं गरजेचं आहे. बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, साध्या सुध्या देशाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे माहित असणं, त्यांच्या संबंधित घडलेल्या गोष्टी माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पेनिसिल्व्हिया. कळलं. पुढचा प्रश्न बघा, गणेशोत्सव हा कोणत्या राज्याचा राज्योत्सव आहे. ऑब्विसली उत्तर महाराष्ट्र असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकरदात्यांची सर्वोच्च कर दर संख्या किती आहे. बघा हा प्रश्न विचारलाय मित्रांनो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून आणि अर्थसंकल्पावरती विचारलेला प्रश्न आहे. बघा मॅक्झिमम कर दर विचारलाय तर मित्रांनो मॅक्झिमम कर दर आहे 30%. बरोबर आहे. बघा ह्या ऑप्शन मध्ये सुद्धा मॅक्झिमम तुम्हाला जर माहित असेल, तुम्ही कन्फ्युज असताल 30-35 यामध्ये कन्फ्युजन असेल, 35 आकडा आहे का, कुठं 28 आहे का, 32 आहे का, नाही ना. मग बघा असंच कुठं सहज वाचलेलं असते 30 आपल्याला येऊन जाते, तो उत्तर 30 आहे. बघा टांझानियामधील किलिमांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे, तर तो मृत प्रकारचा ज्वालामुखी आहे मित्रांनो. आणि ह्याच्याच रिलेटेड अजून मृत ज्वालामुखी किंवा जागृत महत्वाचे ज्वालामुखी माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता. बघा अमेरिकेवर जास्त प्रेम होतं त्या पेपर सेटरचं. 2 प्रश्न विचारलेत. हा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा प्रश्न आहे, म्हणजे अमेरिकेतलाच आहे. बघा अमेरिकेसारखं नाव कुठलं वाटू शकतं इंग्लिश मध्ये व्यवस्थित. हे हँगसँग, हे कुठं तर तिकडे कोरिया चायनीज वाटते, हे निक्के फिक्के हे पण वेगळंच वाटते. बघा डी जोन्स वाटते ना इंग्लिश नाव व्यवस्थित, डो जोन्स, डी जोन्स है ना. उत्तर ते आहे मित्रांनो. पुढे बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना खाली अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते मित्रांनो. बघा प्रधानमंत्री मुद्रा योजना मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी चालू झाली ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015 साली चालू झाली मित्रांनो. आणि बघा जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते, तर 20 लाख रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे 20 लाख रुपये. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे. बघा सोलापूरमध्ये प्रश्न, सोलापूरमध्ये फॉर्म भरलाय म्हणल्यावर त्याच हिशोबानं प्रश्न तुम्हाला विचारणार. कळलं का. याचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. बघा मग अजून महत्वाचं म्हणलं तर ऊस संशोधन केंद्र कुठं आहे असा प्रश्न विचारला जातो. ऊस संशोधन केंद्र आहे मित्रांनो पाडेगाव सातारा येथे. पाडेगाव सातारा येथे. बरोबर आहे. द्राक्षेचं पुण्याला आहे, केळीचं यावल जळगावला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित बाकीच्या गोष्टी ध्यानात ठेवा. पुढे बघा, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण. बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण,
त्याचं उत्तर आहे मित्रांनो सुकुमार सेन. मग ह्या कॉन्टेस्ट नुसार प्रश्न विचारायचा झाला तर अजून तुम्हाला कसा प्रश्न विचारतात, तर मुख्य निवडणूक आयुक्त, तर पहिले सरन्यायाधीश कोण? पहिले सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती कानिया होते. काय होतं? नाही तुमचं कानिया. कळलं? मग पहिले महाधिवक्ता कोण होते मित्रांनो? महान्यायवादी कोण होते? तर सेटलवाड. सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते. सेटलवाड. कळलं? सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते. परत पहिले कॅग कोण होते? कॅग, कंट्रोलर ऑडिट जनरल. कोण कोण होते? तर कॅग कोण होते? फी नरहरीराव. फी नरहरीराव. नरहरीराव हे पहिले कॅग होते. ह्याही गोष्टी महत्वाच्या, व्यवस्थित ध्यानात ठेवा. बघा, महिलांसंबंधित शिक्षण आयोग स्थापन केला, त्या शिक्षण आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत केंद्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? जयंत पटनायक त्या होत्या. त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण? पी.एस. रमादेवी. ह्याच्याही रिलेटेड म्हणजे त्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या महत्वाच्या घटना माहित असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. कळलं? बघा, भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? मित्रांनो, याचं उत्तर आहे कलम 141. कलम 141 काय सांगतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अधीनस्थ न्यायालयावर, सर्व अधीनस्थ न्यायालयावर बंधनकारक असतात. मग मित्रांनो, पुढे त्याच दृष्टीनं कलम 143 महत्वाचा आहे. कलम 143 काय सांगतं? तर राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? तर कलम 143. कळलं? बघा पुढं, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विहित केली आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे कलम 51A. बघा, बाकीची कलम ही व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संहिता अधिनियमाने घेतलेली आहे? बघा, भारतीय फौजदारी प्रक्रिया, आता 3 पहिल्यांदा जुने कायदे होते. भारतीय दंड संहिता कायदा 1860चा, त्या कायद्यात नवीन काय नाव दिलं आहे? तर BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे का, त्याचं नाव दिलंय मित्रांनो भारतीय नागरी सुरक्षा कायदा किंवा सुरक्षा संहिता. भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS हे याचं नाव केलेलं आहे. भारतीय दंड संहिताचं भारतीय न्याय संहिता BNS केलेलं आहे. आणि अजून एक साक्ष कायदा राहिला बघा, भारतीय पुरावा कायद्याचा भारतीय साक्ष अधिनियम. भारतीय पुरावा कायद्याचा भारतीय साक्ष अधिनियम BSC हे नवीन नाव आहेत मित्रांनो. 2024 मध्ये जे नवीन कायदे आले त्यांची नवीन नाव आहेत. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. ह्या नवीन कायद्यांवरती प्रत्येक पेपरला प्रश्न आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही? बघा मित्रांनो, ब्रिक्स मध्ये बघा, ही ब्रिक्स मध्ये काय माहितीये का, ब्रिक्स या शब्दात जेवढे शब्द आहेत, जेवढे अक्षर आहेत, त्या अक्षरावर एकेका देशाचं नाव आहे. बघा, मग ह्या ब्रिक्स मध्ये कोणते कोणते देश आहेत? बी वरनं ब्राझील येतो मित्रांनो, बी वरनं ब्राझील येतो, ब्राझील. परत र वरनं रशिया येतो, र वरून रशिया येतो. पुढं आय वरून बघा इंडिया, आय वरून इंडिया. आणि सी वरून चायना, सी वरून चायना म्हणजे चीन. आणि एस वरून 2010 साली साऊथ आफ्रिका. बघा, मग सांगा ह्यातला कुठला देश नाही रे मित्रांनो? याचं उत्तर आहे इटली. कळलं? ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली 2006 साली मित्रांनो. त्यावेळेस त्यामध्ये 4 देश होते ब्रिक, आणि ब्रिक्स 2010 साली झालं मित्रांनो. ब्रिक्स 2010 साली झालं. साऊथ आफ्रिका 2010 साली त्यामध्ये ऍड झाला. बघा पुढचा प्रश्न, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे? बघा मित्रांनो, जर समजा हा प्रश्न आपल्याला माहित नाही, अवघड प्रश्न आहे. कळलं? हा प्रश्न अवघड आहे मित्रांनो.
तर बघा, जर इंग्लिश मध्ये ह्याचं केलं तर कसं येते रे माहिती आहे का मित्रांनो? इंग्लिश मध्ये केलं तर असं येते बघा, सार्क. बघा सार्कचं काय लॉंग फॉर्म? साऊथ एशियन, साऊथ एशियन, साऊथ एशियन साऊथ एशियन असोसिएशन, असोसिएशन, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, बघा मित्रांनो, समजा आपल्याला काहीच माहित नाही ह्याचं, बरं का, काहीच माहित नाही. जर आपल्याला नुसतं म्हणलं तर सार्कला इंग्लिशमध्ये कसं लिहिलं जातं, तर सार्कला इंग्लिशमध्ये असं लिहिलं जातं, तर ह्याच्यावरूनही आपल्याला प्रश्न सोडवता येतो. बघा सार्क म्हणजे काय, तर त्याचा लॉंग फॉर्म काय, तर साऊथ एशियन म्हणजे दक्षिण आशियाई, साऊथ एशियन दक्षिण आशियाई असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, म्हणजे राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे? मित्रांनो याचं उद्दिष्ट हे संघटना आहे सार्क. बघा सार्क या संघटनेची मित्रांनो स्थापना झाली, कधी झाली मला काय माहित नाही, तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. बघा मित्रांनो सार्क या संघटनेत किती देश होते, हा याच्यावरती मात्र प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती देश होते? तर मित्रांनो सार्क या संघटनेमध्ये 7 देश होते. एकूण 7 देश होते. बघा चीन हा आपल्या शेजारचा देश तेवढा नव्हता, चीन हा देश नव्हता. बघा वरून अफगाणिस्तान पासून सुरुवात करायची, अफगाणिस्तान, परत अफगाणिस्तानच्या खाली काय आलं, नेपाळ आला, नेपाळच्या खाली भूटान आला, परत बांगलादेश आला, परत इकडं खाली श्रीलंका आला, परत मालदीव आला, मालदीव आला आणि भारत, असे मिळून 7 देश या सार्क या संघटनेत आहेत मित्रांनो. कळलं? पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे? बघा इन्सुलिन म्हणल्यानंतर मधुमेहाशी संबंधित आहे, इन्सुलिन म्हणलं तर मधुमेहाशी संबंधित आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, युरेका या शब्द प्रयोगाशी संबंधित शास्त्रज्ञ कोणता? बघा युरेका आर्किमिडीजशी संबंधित आहे शब्द. काय झालं तर आर्किमिडीज हा जुना शास्त्रज्ञ, आर्किमिडीजला त्याच्या राजाने सांगितलं बाबा, त्या राजाला एक सोन्याचा मुकुट भेट दिलता. मग राजाने सांगितलं होतं त्यात चांदी किती मिक्स केली ती मला शोधून दाखव. मग ती अवघड होतं शोधण्याचं. मग ती आर्किमिडीज लय प्रयत्न केला त्यानं. एक दिवशी तो आंघोळ करताना असं बाचा टब होता, टब मध्ये आंघोळ करताना तो टबात त्यानं उडी मारल्यावर मग पाणी खाली पडल्याला बघितल्यावर त्याला ध्यानात आलं. मग तो तसाच त्या टब मधून ओळखला आणि उतरला आणि युरेका म्हणून रस्त्यानं पळत सुटला. म्हणजेच काय, मला सापडलं म्हणजे त्याला ते तत्वज्ञान कळलं होतं त्यावेळेस. बघा युरेका हा शब्द याचा अर्थ कोणत्या शास्त्राने संबंध आहे, तर आर्किमिडीज या शास्त्राने संबंध आहे. बघा द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, हे प्रतिपादन कोणत्या भारतीय तत्वज्ञानाने प्रथम केले? बघा उत्तर आहे मित्रांनो कणाद. बघा पुढचा प्रश्न, प्रत्येक क्रियेची समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा कितवा नियम आहे? मित्रांनो न्यूटनचे 3 नियम आहेत. ह्या न्यूटनच्या 3 नियमातला हा मित्रांनो 3रा नियम आहे. व्यवस्थित ध्यानात ठेवा, बाकीचे 2 पण व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. पुढे बघा, युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता? बघा मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नाही, पण लॉजिक नुसार आपण कसा प्रश्न सोडवू शकतो. बघा युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ कोणता? बघा 15वे व 16वे शतक ह्याचं उत्तर आहे मित्रांनो. बघा 15वे व 16वे शतक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 15वे. लय जुनं पण नसू शकते बघा मित्रांनो, लेटेस्ट असू शकते. 15वे व 16वे शतक आहे प्रश्नाचं उत्तर. पुढे बघा, बृहत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बघा मित्रांनो बृहत संहिता हा ग्रंथ लिहिलाय मित्रांनो वराह मिहिर यांनी. बरोबर आहे. कौटिल्य म्हणजे चाणक्यांचा कोणता ग्रंथ होता, तर अर्थशास्त्र होता. चरकांचा काय चरक संहिता होती, एवढं ध्यानात ठेवा. पुढे बघा, युरोपला चीनशी
व आशिया खंडातील इतर देशांशी सर्वप्रथम कोणी ओळख करून दिली? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे मार्को पोलो. मार्को पोलो यांनी युरोपला, चीनची व आशियाई खंडातील इतर देशांशी ओळख करून दिली. बघा, पृथ्वी प्रदक्षिणेस निघालेला पहिला प्रवासी कोण होता? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे फर्डिनांड मॅगेलन. फर्डिनांड मॅगेलन. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्राशी झालेल्या करारानुसार त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण व संरक्षणाबाबतची धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे? बघा, आता सल्ला द्यायचा आहे भारताला, बरोबर आहे. मग सल्ला द्यायचा म्हणलं तर ते राष्ट्र भारतापेक्षा कमी ताकदीचं, लहान छोटस असलं पाहिजे, बरोबर आहे. तरच त्या राष्ट्रातले ते प्रमुख तिथले आपल्याला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतील. तसं सांगा मित्रांनो, बांगलादेशमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह करून घेतील किंवा नेपाळमध्ये करून घेतील का रे? नाही. हे तिबेटचा तर काय विषय, तिबेट देशच नाही. मग मित्रांनो, भूतान. बघा, भूतान उत्तर आहे या प्रश्नाचं मित्रांनो, भूतान. बघा, असं लॉजिक लावून सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवता आलं पाहिजेत. कळलं? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, डचांची भारतातील पहिली वसाहत कुठे स्थापन झाली? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे मच्छलीपट्टणम. बघा मित्रांनो, इंग्रजांची पण पहिली वसाहत मच्छलीपट्टणमच येथे होती, पण परत कायमस्वरूपी सुरत येथे स्थापन केली. सुरत येथे इंग्रजांनी परत. पोर्तुगीजांची गोवा होती मित्रांनो, आणि फ्रेंचांची कुठली होती तर पांडिचेरी होती. व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय व्यक्ती कोण होता? बघा, कास्मो द गार्द. कास्मो द गार्द हा या प्रश्नाचं हे उत्तर आहे. बघा पुढं, अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने भारतावर पहिली स्वारी केव्हा केली? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सन 1748. बघा, पहिल्या स्वाऱ्या वगैरे ह्याच्यावरती प्रश्न येतोय, त्या रिलेटेड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? बघा मित्रांनो, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली मित्रांनो महर्षी विरा शिंदे यांनी. कधी केली रे मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना? तर 1906 मध्ये केली. बरोबर आहे, 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली विरा शिंदे यांनी. पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही संबंधित महत्वाच्या घडामोडी, महत्वाच्या त्यांच्या संस्था, त्यांची वृत्तपत्र मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करायचं आपल्याला, विनम्र अभिवादन त्यांच्यासाठी. बघा, त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या घडामोडी व्यवस्थित करा. महर्षी कर्वे यांच्याही संबंधित महत्वाच्या घडामोडी करा. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 साली त्यांनी केली. कधी? 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची. परत 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आंबेडकरांनी. ताराबाई शिंदे यांच्या संबंधित महत्वाचं पुस्तक ध्यानात ठेवा मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलं होतं. बघा पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो अरविंद घोष. लाला हरदयाळ हे गदर या संघटनेशी संबंधित होते. पुढे बघा, गोवा मुक्ती आंदोलनात 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर टी.बी. कुन्हा. हा असं पाठ करा व्यवस्थित. कधी गोवा भारतात सामील झाला? तर 1961 ला. हे राज्य कधी सामील झालं? गोवा राज्य 1961 ला भारतात सामील झालं, हे ध्यानात ठेवा. पुढे बघा, प्राचीन व भारत व चीन या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध खालीलपैकी कोणाच्या त्याग व समर्पण वृत्तीमुळे प्रस्थापित झाले? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे डॉक्टर कोटणीस. अवघड प्रश्न होता. पुढे बघा, भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली? तर सन 1853 साली पहिली रेल्वे धावली मित्रांनो, मुंबई ते कुठं? ठाणे. 1853. मग भारतीय रेल्वेसाठी कोणी पुढाकार काढला होता? त्या संबंधीचे महत्वाचे समाजसुधारक कोण होते? तर जगन्नाथ शंकर सेठ हे होते. एवढं ध्यानात ठेवा मित्रांनो. पुढे बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी केली. स्वामी विवेकानंद. कळलं? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग खालीलपैकी कोणते? म्हणजे मवाळ युगाचा कालावधी काय, याच्यावरती प्रश्न विचारला मित्रांनो. मवाळ युगाचा कालावधी मित्रांनो 1985 ते 1905. 1985 ते 1905 हा मवाळ युगाचा कालावधी होता.
आणि 1905 ते 1920 हा जहाल, हा पण ध्यानात ठेवा, जहाल युगाचा कालावधी होता. 1905 ते 1920. कळलं? बघा पुढचा प्रश्न. जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही फलटण कोणी तयार केली? बघा, आझाद हिंद सेना ही फलटण मित्रांनो रास बिहारी बोस यांनी तयार केली. कळलं? याचं उत्तर रास बिहारी बोस आहे. बघा, बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना कोणी स्थापन केली? मित्रांनो याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. कधी केली तर मित्रांनो 1884 साली. बघा, देशातील पहिली गिरणी कामगारां संघटना होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. महत्वाचे आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कुणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? बघा, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो आनंदीबाई जोशी. मग ह्या रिलेटेड महिलांच्या संबंधित पहिल्या महिला कोण आहेत? मग अशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. बरोबर आहे. परत म्हणलं तर अजून पहिल्या निवडणूक आयुक्त कोण होत्या? PS रामादेवी होत्या. पहिल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष जयंती पटनाईक होत्या. ह्याही व्यवस्थित गोष्टी सगळ्या टिपून ठेवा आणि पाठ करा. पुढे बघा, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले? तर मित्रांनो 1961 साली मुक्त झालं. 1961 साली ते भारतात सामील झालं. पुढे बघा, पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे न्यायमूर्ती फजल अली. बघा, त्याच राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असे म्हणत होते. बघा, पाक आयोग. बघा, पाक आयोग म्हणजे 3 सदस्य होत्या. 3 सदस्य होते. बघा, पी वर्ण पन्नीकर एक सदस्य होते. ए वर्ण अली ही फजल अली होते. आणि के वर्ण हृदयनाथ कुंझरू हे असे 3 सदस्य होते. 1953 साली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली मित्रांनो. 1953 साली. हे ध्यानात ठेवा. कळलं का? न्यायमूर्ती एस के दार आयोग 1948 चा होता. पुढे बघा, राज्यसभेत किती सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 12. आणि राज्यपाल ही विधान परिषदेवर 12 सदस्यांची निवड करतात. बघा, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. बघा, सदस्य संख्या म्हणली तर सगळ्या संसदेची मॅक्झिमम सदस्यसंख्या, कमीत कमी सदस्यसंख्या किती आहे? लोकसभेची सदस्यसंख्या किती आहे रे? 552 आहे. 250 कशाची आहे तर राज्यसभेची आहे. मग जास्तीत जास्त राज्य विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे? 500 आहे. बरोबर आहे. परत आणि कमीत कमी किती? 60 आहे. विधान परिषदेची जास्तीत जास्त संख्या किती आहे रे? विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 एवढी. कळलं? पुढे बघा, देशातील व्यापार खुला करून आंतरराष्ट्रीय व्यापारातील निर्बंध दूर करणे व जगभरातील व्यापाराचे बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे हे खालीलपैकी कोणाचे उद्दिष्ट आहे? बघा, मग व्यापाराशी संबंधित जागतिक संस्था म्हणलं तर काय रे? ऑप्शन मध्ये काय उत्तर येऊ शकतं यात? ट्रेडच्या संबंधित कुठले? जागतिक व्यापाराच्या, इंटरनॅशनल ट्रेड कुठले रे? WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. हेच करणार ना ते नियमन. ऑब्विसली. बघा, जरी माहित नसेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लॉजिकनं काढता येऊ शकतं. पुढे बघा, अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? बघा मित्रांनो, अणुभट्टी पहिली कुठली होती रे? अप्सरा होती. अप्सरा अणुभट्टी ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. कुठं होती रे? मुंबईतील ट्रॉम्बे या भागात भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जवळ. कुठं? ट्रॉम्बे येते. ट्रॉम्बे, व्यवस्थित ध्यानात ठेवा, ट्रॉम्बे. बघा, भारतातील पहिली अणुचाचणी कोठे केली? बघा, शेवटचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिली अणुचाचणी कोठे केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पोखरण. मग ही अणुचाचणी कधी झाली? 1974 ला झाली. अणुचाचणीच्या ऑपरेशनचं नाव काय होतं? स्माइलिंग बुद्धा. काय होतं? स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा 1974. कळलं? अशा पद्धतीने मित्रांनो सोलापूरचा आज आपण सोलापूर ग्रामीण शिपाई पदासाठीचा पेपर बघितलेला आहे. जवळपास 75 प्रश्न JK वर विचारलेत. पोरं येडी झाले असतील. कळलं का? त्या दृष्टिकोनातून मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा की इथून पुढे आपल्याला
कोणत्या आणि कशा पद्धतीनं जीकेचा अभ्यास करायचा आहे, इथून पुढेही 25-25चा पॅटर्न व्यवस्थित राहील का नाही काही सांगता येत नाही. त्यामुळे जीकेचा अभ्यास व्यवस्थित करा. थांबूया आपण. ओके, धन्यवाद. चला.